छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान च्या माध्यमातून राज्याच्या सर्वच विभागाच्या ज्या सेवा आहे या सेवा हमी कायद्यामध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला। मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या जिल्हाधिकारी आणि सर्वच विभागाच्या टीमने मिळून सिंदूर जिल्ह्यामध्ये 56,000च्या वर लाभार्थ्यांना आमच्या सर्व विधिमंडळाच्या सदस्यांनी जनतेला लाभ मिळवून दिला। आमचे नितेश राणेजी पालकमंत्री यांनी मोठ्या प्रमाणावर शिबिराचं आयोजन केलं। आमचे सर्वच आमदार निलेश राणेजी आणि सर्वच आमदारांनी आपापल्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान केलं आणि मला विश्वास आहे की जनतेला जे वचन आम्ही निवडणुकीच्या काळात दिले होते ते वचन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काम करत आहे आणि राज्याच्या जनतेचे सर्वच प्रश्न सोडण्याची भूमिका आमची आहे। मी या ठिकाणी 135 निवेदन घेतलेले आहे। त्या निवेदनावरही आम्ही महिन्याभरात कारवाई करणार आहोत आणि या जिल्ह्याचं 3-4 विषयावर महत्त्वाचं काम आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याची संपूर्ण सीमांकन करणे, इंग्रजाच्या काळानंतर या जिल्ह्याचं सीमांकन झालं नाही, या जिल्ह्याची जमाबंदी करणे, जेवढे काही गावठाणं असतील, संपूर्ण घरं असतील, जिकडे घरं असतील तिकडे सर्वांचं सीमांकन आम्ही करणार, शेतरस्त्याचं सीमांकन आम्ही करणार, पोट हिस्साचं सीमांकन आम्ही करणार, एकदा कंप्लीट जमाबंदी आम्ही सिंदूर जिल्ह्याची करणार। दुसरं महत्त्वाचं की 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जे लोक राहतात त्या सर्वांचं त्यांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतोय आणि तुकडेबंदी कायदा आता रद्द केल्यामुळं या ठिकाणी रहिवासी क्षेत्रामध्ये जे काही घरं आहेत त्यांनाही कायदेशीर करण्याचा निर्णय आम्ही करतोय। महिला शेतकरी दर्जा हा दिल्यामुळं प्रत्येक मतदारसंघाचे कॅम्प लावून प्रत्येक मतदारसंघात त्या ठिकाणी आम्ही शेतकरी महिला दर्जाचे कार्ड त्या ठिकाणी वाटप करणार आहोत। त्यांना सर्वांना शेतकरी महिला दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारची योजना मिळणार आहे। आमच्या नितेश राणेजींनी मत्स्य व्यवसायामध्ये जे काम केलं आहे ते राज्याला एक प्रेरणादायी आहे। आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसायाचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक पाणी येत आहे। कृषी दर्जा मिळाल्यामुळं एक नवी दिशा या मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आमचं महसूल खातं हे जे लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान करण्याची आमची भूमिका आहे। आमचं सरकार देवेंद्रजीचं सरकार हे प्रचंड ताकदीने जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि याच्यात आम्ही माननीय नारायण राणे साहेब जे राज्याचे माजी मुख्यमंत्री महसूल मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आहे ती भूमिकाच आता पुढे नेऊन आम्ही या ठिकाणी या जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, आता आजारी पडत किंवा पूर्वजदार या ठिकाणी जे शेतकरी शेती करत आहेत त्यांना जी कर्जमाफी झाली त्यांना लाभ देत आहेत। ही गोष्ट खरी आहे की आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा आता 7 आणि 12 मिळाला, त्यामुळे आदिवासी भागातल्या वनपट्टेधारकाचा प्रश्न सुटला। पण माननीय निलेशजींनी सांगितल्याप्रमाणे आकारी पड असतील त्या ठिकाणी वनसंस्थेमध्ये प्रायव्हेट वनसंस्थेमध्ये आलेले आहेत, या सर्वांचा निर्णय आम्ही 12 तारखेला करणार आहोत। 12 ऑगस्टला एक बैठक लावलेली आहे ज्यामध्ये वनमंत्री असणार, मी असणार, आमचे नितेश राणेजी असणार। एकदा सिंदूर जिल्ह्याचे जे 6 महत्त्वाचे विषय आहेत ज्यामध्ये शेतकऱ्याची आकारी पड आहे, त्या ठिकाणी काही गुवारी समाज आहे, आदिवासी समाज आहे, या सर्व समाजाचे जे जमिनी आहेत या सर्व जमिनीचे त्या ठिकाणी मोजणी करून त्यांचा आकारी पड कमी करून त्यांना निश्चित प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे। आज तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलाय, तुम्ही प्रशासनाला सांगितलं की जनतेपर्यंत मी सांगितलेलं आहे सर्व प्रांत तहसीलदार, कलेक्टर, RDC, डेप्युटी SLR, SLR, नोंदणी अधिकारी यांनी किमान आठवड्यात एक प्रवास आपल्या भागात केला पाहिजे, निश्चित टार्गेट देऊन प्रवास केला पाहिजे आणि किमान सर्व तहसीलदार ADO आणि सर्व अधिकाऱ्यांनी महसुली अधिकाऱ्यांनी सर्वच विभागाच्या भूमी अभिलेख, मुद्रांक आणि महसूल यांनी 3 ते 5 जनतेला भेटण्याकरता उपलब्ध असलं पाहिजे, जेणेकरून महसूल मंत्री जेव्हा येतात तेव्हा मोठ्या प्रमाणे निवेदन मिळण्याऐवजी आमच्या प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन काम केलं पाहिजे। याकरता काही सूचना मी सिंधुदुर्गमध्ये दिल्या आहेत। कोकणात सर्वाधिक जास्त पाऊस पडतो आणि इतर विभागाप्रमाणे अटी नुकसानीसाठी निकष लावले जातात, तो कोकणासाठी सेपरेट निकष लागू करणार तर NDRF ADRF चे निकष असल्यामुळं त्यांना नॅशनलाइज आणि स्टेट लेवलचे निकष आहे। पण माननीय निलेशजी आणि नितेशजींनी मधल्या कॅबिनेटमध्ये नितेशजींनी मांडला आहे की याला काहीतरी पीक पाण्याची पद्धती जी आहे, इथे जे काही छोटे छोटे शेतकरी आहेत याकरता काही वेगळा विचार केला पाहिजे। निलेशजींनी सभागृहात मांडलं होतं, सरकार याबद्दलचा
NDRF आणि SDRFच्या नियमामध्ये अजून काही ॲडिशन करता येईल का, किंवा कोकणाकरता काही वेगळी पॉलिसी करता येईल का, याचा विचार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत. साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रगतीकडे वाटचाल करत असताना धोडामार्गमधून एक विषय घेऊन जयंत पाटील यांनी सभागृहाचा विषय मांडला. तर तसा पण मार्ग काढणार आहोत. नाही, याच्यामध्ये एकच आहे की जर तक्रार चुकीची असेल ती नस्तीबद्ध होईल आणि पुढच्या विधिमंडळात मी मांडणार. आणि काही तक्रार जर समजा एखादी खरी असेल, ज्यामध्ये अव्वाच्या सव्वा भावाने एखाद्या शेतकऱ्याला लुटलं असेल, किंवा शेतकरी शेतजमीन घेऊ शकतो या कायद्याच्या बाहेर जाऊन कुणी बदमाशी केली असेल, तर म्हटलं त्यात एखादी कारवाई होऊ शकेल. पण अख्खा सिंधूर जिल्हाच बदनाम आहे, हे काही भूमिका योग्य नाही. वडंडीवार असं म्हणताय चंद्रकांत पाटील हे आसाराम आणि राम केले आहेत. काय मला वाटतं की राज्यातले महत्त्वाचे ज्येष्ठ नेते, अनेक संस्कारमय परिवारातनं संस्कारमय आदर्श व्यक्ती चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने आमच्याकरता आदर्श आहे. त्यांच्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप प्रेरणा मिळते. त्यांनी आयुष्यभर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं कार्य केलं आहे. विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, देवदेश धर्माकरता त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणे हे काही समाज मान्य करणार नाही, कुणी व्यक्ती मान्य करणार नाही. राजकारणाकरता काही कुणाला बोलू दे, पण चंद्रकांत दादासारखे आदर्श व्यक्ती या राज्यामध्ये आहे, याचा मला अभिमान आहे.